नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण मॅकियावेलीच्या धर्म आणि नीतिमत्ता यांचा राजकारणाशी काय संबंध आहे त्याविषयीची चर्चा आपण करणार आहोत। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण मॅकियावेलीच्या मानवी स्वभावासंबंधीची चर्चा केली आणि त्याचबरोबर राजाला केलेला जो काही उपदेश आहे त्या राजाला केलेल्या उपदेशाच्या संदर्भात देखील आपण चर्चा केलेली आहे। ते प्रिन्स नावाचा ग्रंथ जो की मॅकियावेलीला आपल्या राजकीय विचारविश्वामध्ये प्रसिद्धी मिळवून देणारा विचारवंत म्हणून त्या ग्रंथाकडे बघितलं जातं। त्या प्रिन्समध्ये त्यानं आणखी एका गोष्टीचा उल्लेख केला की तो म्हणजे धर्म, नीतिमत्ता आणि राजकारण यांचा काही संबंध आहे का। हा विचार किंवा हा सिद्धांत मॅकियावेलीला त्याच्या राजकीय तत्त्वज्ञानांच्या विश्वामध्ये किंवा राजकीय विचारांच्या इतिहासामध्ये एक वेगळेपण मिळवून देणारा आहे किंवा एक वेगळेपणा मॅकियावेलीचा या विचारामुळे आपल्याला या राजकीय विश्वामध्ये आपल्याला दिसून येतो आणि त्यामुळे राज्यशास्त्राला धर्म आणि नीतिमत्ता यापासून एकत्र ठेवावं की वेगळं ठेवावं याविषयी जे काही वेगळ्या राजकीय विचारवंतांनी भूमिका मांडली त्या भूमिकेच्या संदर्भात वेगळी भूमिका घेण्याचं काम हे मॅकियावेलीने केलेलं होतं। इसवी पूर्व कालखंडामध्ये राज्यशास्त्राला स्वतंत्र शास्त्राचा दर्जा प्राप्त करून देण्याचं काम किंवा स्वतंत्र सिद्धांत मांडण्याचं काम ज्या अरिस्टॉटलनं केलं होतं त्याच अरिस्टॉटलला राज्यशास्त्राचा जनक असं म्हटलं जातं। परंतु मॅकियावेली अशा काळामध्ये जन्माला आला की ज्या काळामध्ये मध्ययुगाचा शेवट आणि आधुनिक युगाकडे जगाची वाटचाल होऊ लागली। हा कालखंड खऱ्या अर्थानं अतिशय महत्त्वाचा कालखंड मानला जातो। त्याचं कारण असं आहे की मॅकियावेली दोन कालखंडाचं प्रतिनिधित्व करणारा विचारवंत आहे। एकतर मध्ययुगाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये असल्यामुळे मॅकियावेलीला ऐतिहासिक वारसा हा मध्ययुगीन सामाजिक परिस्थितीचा मिळालेला होता। मध्ययुगातली जी काय सामाजिक परिस्थिती होती त्या सामाजिक परिस्थितीमध्ये धर्माचं वर्चस्व समाज जीवनावर होतं। केवळ समाज जीवनावरच नाही तर चर्च आणि अंधश्रद्धा ह्या गोष्टींचं स्तोम माजलेलं होतं। एवढंच नाही तर समाजाशिवाय देखील राज्यसंस्थेला देखील अंकित करण्याचं काम या धर्मसंस्थेनं केलेलं होतं आणि त्यामुळं या धर्मसंस्थेनं राज्यसंस्थेचं स्वतंत्र अस्तित्व नष्ट केलेलं होतं। राज्यसंस्थेला स्वतंत्रपणे निर्णय घेण्याचा अधिकार राहिलेला नव्हता आणि त्यामुळं धर्म सांगेल, चर्च सांगेल किंवा धर्मगुरू सांगतील त्या पद्धतीने किंवा पोप सांगतील त्या पद्धतीनं राज्यव्यवस्थेनं काम केलं पाहिजे अशा स्वरूपाची भूमिका ही मध्ययुगीन कालखंडामध्ये घेतली गेली होती आणि त्याचा विपरीत परिणाम हा समाज जीवनावर झाला। समाजाची राज्यसंस्थेला स्वतंत्र अस्तित्व न राहिल्यामुळं राज्यसंस्थेला स्वतंत्रपणे काम करता येत नव्हतं आणि त्यामुळं राज्यसंस्थेचा विकास खुंटलेला होता, सामाजिक विकास खुंटलेला होता, राज्याचा आर्थिक विकासही खुंटलेला होता आणि त्याचबरोबर ही सगळी सामाजिक अधोगतीची स्थिती ह्या धर्माच्या वर्चस्वामुळे निर्माण झालेली होती। परंतु मध्ययुगाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये मॅकियावेलीसारख्या विचारवंताचा जन्म झाला आणि मॅकियावेली प्रशासनामध्ये अधिक काळ काम केल्यामुळे त्याला बाहेरच्या जगामध्ये देखील फिरण्याचा योग आला। अनेक युरोपियन राज्यांनी केलेल्या प्रगतीकडे त्यानं उघड्या डोळ्यांनी बघितलेलं होतं आणि त्या धर्तीवर मग राज्यसंस्था कशी असावी आणि विकासाला प्रोत्साहन कशा पद्धतीने मिळेल या दृष्टिकोनातून राज्यसंस्थेचं स्वरूप स्पष्ट करून सांगण्याचा प्रयत्न त्याने केला की राज्यसंस्थेच्या स्वतंत्र अस्तित्वाविषयी आपण मांडणी करणं गरजेची आहे। ही भूमिका मॅकियावेलीनं दि प्रिन्स नावाच्या ग्रंथामध्ये मांडली। त्याला राजाला केलेला जो काही उपदेश आहे त्या उपदेशाच्या संदर्भामध्ये देखील त्यानं भूमिका मांडली होती की धर्म आणि नीतिमत्ता याच्या जोखडामध्ये राज्यकर्त्यांनी अडकून पडू नये। आपण फक्त राज्याचं हित, राज्याचं अखंडत्व आणि राज्याचा विकास ह्या एवढ्याच गोष्टी डोळ्यासमोर ठेवून राज्यानं आपली पावलं उचलली पाहिजेत। बाकी नीती अनिती, न्याय अन्याय याच्या फारशा काही खोलामध्ये जाण्याची गरज नाही अशा स्वरूपाचा विचार राजाला केलेल्या उपदेशामध्ये मॅकियावेलीनं मांडलेला होता। आणि मॅकियावेलीचं वेगळेपण असं आहे की ज्या काळामध्ये धर्माचं वर्चस्व मोठ्या प्रमाणामध्ये होतं त्या कालखंडामध्ये मॅकियावेलीनं एवढं धाडस केलं की धर्म आणि नीतिमत्ता यापासून राजकारणाला किंवा राज्यशास्त्राला वेगळं केलं पाहिजे, राजकीय संस्थांना वेगळं केलं पाहिजे हा विचार मध्ययुगाच्या पार्श्वभूमीवर मांडण्याचं काम मॅकियावेलीनं केलं आणि त्यामुळं मॅकियावेलीचं केलेलं हे धाडस खऱ्या अर्थानं त्याला राजकीय विचारवंतांच्या विश्वामध्ये एक वेगळेपण सिद्ध करणारा हा विचार आहे किंवा हे धाडस त्याचं आपल्याला सांगता येईल। म्हणजे अरिस्टॉटल नंतर मॅकियावेलीनंच हे धाडस केलेलं होतं की धर्म आणि राजकारण, नीतिमत्ता आणि राजकारण याचा काही संबंध असत नाही। राज्यशास्त्र एक स्वतंत्र ज्ञानशाखा म्हणून निर्माण करण्याचं काम आधुनिक कालखंडामध्ये मॅकियावेलीने केलेलं होतं। मध्ययुगीन विचारांना विरोध केला आणि आधुनिक परंपरांचा स्वीकार करण्याचं त्यानं धाडस दाखवलेलं होतं। कारण धर्म आणि नीतिमत्तेच्या जोखडामध्ये अडकून पडल्यामुळंच समाज आणि राज्याची अधोगती झालेली होती। समाज आणि राज्य हे बंदिस्त झालेले होते, त्यांना स्वतंत्र अस्तित्व हे उरलेलं नव्हतं आणि परिणामी म्हणून मग
धर्म आणि नीतिमत्तेचा राजकारणाशी काय संबंध असावा का, याविषयीचं मार्गदर्शन राज्यकर्त्यांना करण्याचं काम त्यांना आपल्या या विचारामध्ये केलेलं आहे. आणि त्यामुळं मॅकियावेलीचा धर्म आणि नीतिमत्तेचा विचार हा 2 टप्प्यामध्ये आपल्याला बघावा लागेल. पहिला टप्पा धर्म आणि राजकारणाचा काय संबंध आहे का, आणि त्यानंतर नीतिमत्ता आणि राजकारणाचा काय संबंध असावा, या संदर्भामध्ये मॅकियावेलीने केलेली जी काय मांडणी आहे ती मांडणी आपल्याला 2 टप्प्यामध्ये बघावी लागेल. आणि म्हणून सुरुवातीला मित्रांनो आपण धर्म आणि राजकारणाचा मॅकियावेलीने सांगितलेला जो काय संबंध आहे त्या संबंधाविषयीची चर्चा आपण करू. एकतर पार्श्वभूमी बघत असताना आपण मुद्दा स्पष्ट केलेला होता की मॅकियावेली हा राज्यशास्त्राला स्वतंत्र शास्त्राचा दर्जा प्राप्त करून देतो किंवा राजकीय संस्थेला, राज्य संस्थेला इतर कोणत्याही संस्थांपासून वेगळेपण सिद्ध करून देण्याचा प्रयत्न मॅकियावेलीने आपल्या तत्त्वज्ञानाच्या माध्यमातून केलेला आहे. म्हणजे राज्य संस्था ही धर्मसंस्थेच्या पेक्षा देखील वेगळी आहे. धर्मसंस्थेपासून राज्य संस्थेचं वर्चस्व हे वेगळं आहे. हे सांगत असताना त्यांना सांगितलं की राज्य आणि धर्म हे वेगळे आहेत. त्या दोघांचा परस्पर काही संबंध असत नाही. म्हणजे राज्याचं स्वतंत्र अस्तित्व असतं आणि याशिवाय धर्म ही बाब राज्याच्या अंतर्गत येते आणि त्यामुळं राज्य संस्थेपेक्षा धर्माचा अधिक प्रभाव असू नये, तर राज्य संस्थेचं वर्चस्व धर्मावर असावं पण धर्माचं वर्चस्व राज्यावर असू नये, अशा प्रकारची भूमिका धर्माच्या बाबतीमध्ये मॅकियावेलीनं मांडलेली आहे. आणि हीच बाब पटवून देत असताना त्यानं धर्माचं दुहेरी स्वरूप स्पष्ट करून सांगितलेलं आहे की म्हणजे धर्म आणि राजकारणाचा काही संबंध असावा का, या संदर्भातली मांडणी देखील त्यानं पुन्हा 2 टप्प्यामध्ये किंवा 2 प्रकारामध्ये केली. तो असं म्हणतो की धर्माचं राजकारणाबरोबरचा संबंध स्पष्ट करत असताना आपण 2 प्रकारामध्ये विभागणी करून ती चर्चा केली पाहिजे. एक म्हणजे व्यक्तिगत धर्म आणि दुसरा म्हणजे राज्याचा धर्म. आता व्यक्तिगत जीवनामध्ये राजानं देखील धर्म नियमांचं पालन केलं पाहिजे. व्यक्तिगत जीवनामध्ये धर्माचे आचार विचार रूढी परंपरा यांचं पालन करण्याचं स्वातंत्र्य राजाला देखील आहे. आणि राजाला मार्गदर्शन करताना त्यानं यापूर्वी देखील सांगितलेलं आहे की आपल्या धर्म परंपरांचा आदर केला पाहिजे, रूढी परंपरांचा आदर केला पाहिजे, जेणेकरून राज्याबद्दल काही दूषित मतं ही समाजामध्ये निर्माण होणार नाही किंवा राजाला विरोध होईल अशा प्रकारची कोणती कृती घडणार नाही. जो राजा व्यक्तिगत जीवनामध्ये धर्माचं पालन करतो त्या राज्याबद्दल लोकांचं एक आकर्षण वाढत असतं. कारण धर्म संस्थांबद्दल किंवा धर्म तत्वांबद्दल लोकांच्या आस्था ह्या जोडलेल्या असतात. आणि त्यामुळे राजा जर व्यक्तिगत जीवनामध्ये धर्माचं पालन करू लागला तर त्या राज्याबद्दलची एक आस्था जनतेच्या मनामध्ये निर्माण होईल. आणि त्यामुळं धर्मनियमांचं पालन करणं हे व्यक्तिगत जीवनामध्ये राजाचं देखील कर्तव्य आहे. व्यक्तिगत जीवनामध्ये धर्माचं पालन केलं पाहिजे. पण दुसरा भाग सांगत असताना त्यांनी सांगितलं की आता जेव्हा तोच राजा राज्यकर्ता म्हणून जेव्हा पालन करतो धर्माचं, त्यावेळेस मात्र भूमिका मॅकियावेलीने बदलली की जेव्हा आपला व्यवहार बदलतो, व्यक्तिगत जीवनामध्ये धर्माचं पालन करावं, धर्म नियमांचं तत्वांचं पालन करावं, परंतु जेव्हा राज्यकर्ता म्हणून तो वागत असतो त्यावेळेस मात्र राज्याचा धर्म हा वेगळा पाळला पाहिजे. आपण राजधर्म या एका तत्वाला अनुसरूनच आपण प्रत्येक कृती किंवा प्रत्येक गोष्ट आपण केली पाहिजे. आणि राजधर्माचं पालन करत असताना त्याच्यासमोर फक्त राज्याचं हित, राज्याचं अखंडत्व, राज्याची एकात्मता, राज्याचा विकास ह्याच गोष्टी असल्या पाहिजे. आणि त्याशिवाय किंवा त्या साध्य करण्यासाठी जे म्हणून काही आपल्याला करावं लागेल ते सगळं धर्म नियमामध्येच बसतं असं गृहीत धरून आपण प्रत्येक पाऊल राज्यकर्त्यांनी उचललं पाहिजे. आणि त्यामुळं राजाचा व्यक्तिगत धर्म आणि त्यानंतर राज्यकर्ता म्हणून पाळावयाचा जो काही धर्म आहे या बाबतीमध्ये वेगळी भूमिका ही मॅकियावेलीने मांडलेली आहे की राज्यकर्ता म्हणून फक्त राज्यकारभार करावा. म्हणजे आपण राज्यकारभार करत असताना कोणत्याही धर्मतत्वांच्या अधीन राहून राज्याचा राज्यकारभार करू नये. याशिवाय स्वतंत्रपणे राज्याचा राज्यकारभार करावा. देशाला प्रतिष्ठा मिळवून देण्याचं काम राज्यकर्त्यांनी राजधर्माचं पालन करत असताना करावं. आणि देशाच्या स्वातंत्र्याचं रक्षण म्हणजे देशाचं अखंडत्व टिकवणं, देशाची प्रतिष्ठा टिकवणं आणि देशाचं स्वातंत्र्य टिकवणं, ह्या गोष्टी 3 गोष्टी डोळ्यासमोर ठेवून राज्याचा राज्यकारभार हा केला पाहिजे. आणि ह्या 3 गोष्टी साध्य करण्यासाठी मग जे म्हणून काही तुम्ही पाऊल उचलाल ते पाऊल धर्मनियमामध्ये बसतं, धर्मतत्वामध्ये बसतं असं गृहीत धरून ती पावलं उचलली पाहिजेत. एखादी गोष्ट ह्या 3 म्हणजे ही 3 कामं करत असताना जर एखादी गोष्ट धर्मनियमांच्या विरोधामध्ये जाऊन जर करावी लागत असेल तर अशा वेळेचं राज्याला स्वातंत्र्य मॅकियावेली देतो. म्हणजे राज्य त्या धर्मनियमांच्या बंदिस्त अवस्थेमध्ये राहू शकत नाही किंवा ते राहू नये, राहण्याची गरज नाही. ही भूमिका धर्माच्या बाबतीमध्ये मॅकियावेलीनं मांडलेली आहे की धर्मतत्वांच्या अधीन राहण्याची आवश्यकता नाही. जेव्हा राज्याचं अहित होत असतं म्हणजे राज्यातला अखंडत्व टिकवण्यासाठी, राज्याचं स्वातंत्र्य टिकवण्यासाठी आणि स्वतंत्रपणे किंवा देशाचं संरक्षण करण्याकरिता जर धर्माच्या पलीकडे जाऊन एखादी कृती करावी लागली तर त्याची देखील मुभा राज्याला असली पाहिजे.
किंवा राज्य त्या बाबतीमध्ये स्वतंत्र असलं पाहिजे, अशी भूमिका धर्मतत्वांच्या बाबतीमध्ये मॅकियावेलीनं मांडलेली आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की धर्म आणि राजकारण याचा फारशी काही सांगड घालून काम करण्याची आवश्यकता नाही. जिथं व्यक्तिगत जीवनामध्ये तुम्ही धर्मतत्वांचं पालन करावं, पण सार्वजनिक जीवनामध्ये किंवा राज्य म्हणून जेव्हा आपण काम करतो त्यावेळेस मात्र धर्म नियमांच्या तत्वांमध्ये अडकून पडण्याची गरज नाही. परंतु धर्माकडे मात्र तो सामाजिक नियंत्रणाचं साधन म्हणून बघतो. किंवा दुसरी गोष्ट अशी आहे की मॅकियावेलीनं धर्म आणि राजकारण याला वेगळं केल्यामुळं मॅकियावेली हा धर्मविरोधी होता किंवा धर्मापासून अलिप्त राहणारा व्यक्ती होता, अशी देखील टीका मॅकियावेलीवर केली जाते. परंतु मॅकियावेली हा काही धर्मविरोधी नव्हता. उलट धर्माचा सामाजिक नियंत्रणासाठी वापर करून घेतला पाहिजे ही भूमिका मॅकियावेलीनं पहिल्यांदा ही मान्य केलेली आहे. म्हणजे धर्माचा उपयोग आपण राज्याच्या फायद्यासाठी करून घेतला पाहिजे. धर्म हा समाजामध्ये काही अनुचित गोष्टी तर करणार नाही, त्यावर देखील देखरेख ठेवण्याचं काम राज्याने केलं पाहिजे. म्हणजे धर्मगुरू पूर्वी राज्यसंस्थेवर नियंत्रण ठेवायचे, पण आता मात्र राज्यसंस्थेनं धर्मगुरूंवर नियंत्रण ठेवावं आणि राज्याच्या विरुद्ध धर्माची काही पावलं उचलली जात आहेत का किंवा धर्म काही विरोधी कार्य करतो आहे का त्याच्यावर देखरेख ठेवण्याचं काम देखील राज्याने केलं पाहिजे. म्हणजे मॅकियावेली मुळामध्ये धर्मविरोधी नव्हता. धर्मामुळेच सामाजिक ज्या काही सलोखा आहे किंवा सामाजिक ऐक्य आहे ते धर्मामुळे निर्माण होऊ शकतं किंवा धर्माचा उपयोग करून सामाजिक ऐक्य टिकवण्याचं काम राज्यकर्त्यांनी केलं पाहिजे. म्हणजे धर्माचा उपयोग करून घेण्याचं काम राज्यकर्त्यांनी करावं. व्यक्तिगत जीवनामध्ये धर्मतत्वाचं पालन करावं, परंतु सार्वजनिक जीवनामध्ये किंवा राज्याची कार्य पार पाडत असताना मात्र धर्मनियमांचं पालन करण्याची आवश्यकता नाही ही बाब मॅकियावेलीनं आवर्जून सांगितलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे मॅकियावेली धर्म आणि राजकारण याचा संबंध सांगताना निष्कर्ष रूपाने आपल्याला असं सांगता येईल की मॅकियावेली हा काही धर्म विरोधी नव्हता, धर्मांचा विरोध करणाराही विचारवंत नव्हता किंवा मॅकियावेली धर्माचा राज्याच्या विकासासाठी उपयोग झाला पाहिजे किंवा उपयोग करून घेण्याची कला राज्यकर्त्यांमध्ये अवगत असली पाहिजे ही गोष्ट या ठिकाणी आवर्जून नमूद करतो. आणि दुसरी गोष्ट, राज्याच्या विकासाच्या आड जर धर्म येत असेल, राज्याच्या स्वतंत्र भूमिकेच्या विरोधी जर धर्म येत असेल तर अशा वेळेस मात्र धर्म नियमांमध्ये अडकून पडण्याची गरज नाही. अशा प्रकारचा एक मोलाचा संदेश त्यानं राज्यकर्त्याला या ठिकाणी दिलेला आपल्याला दिसून येतो. आणि त्यामुळे आपण बघतो की आधुनिक कालखंडामध्ये धर्मनिरपेक्ष राज्यांच्या ज्या काही संकल्पना उदयाला आल्या त्या मॅकियावेलीच्या तत्वज्ञानाच्या आधारावर असलेल्या आपल्याला दिसून येतात. आणि त्यामुळे मॅकियावेलीचं धर्म आणि राजकारण यांच्यामध्ये जे काही फारकत करण्याचं तत्वज्ञान आहे हे तत्वज्ञान आजच्याही कालखंडामध्ये आपल्याला प्रस्तुत असलेलं दिसून येतं. भारतीय राज्यघटनेमध्ये देखील व्यक्तिगत जीवनामध्ये आपण धर्मतत्वांचं पालन केलं पाहिजे, पण धर्म हा सार्वजनिक जीवनामध्ये आड येणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे. हा जो काही विचार आपल्याला आजही आपल्या संविधानामध्ये दिसतो त्याच विचाराची बीज ही आपल्याला मॅकियावेलीच्या तत्वज्ञानामध्ये आढळून येतात आणि त्यामुळे मॅकियावेलीच्या तत्वज्ञानाची एक जमेची बाजू असलेली दिसून येते. याच टप्प्यामधला किंवा याच सिद्धांतामधला दुसरा भाग असा की नीतिमत्ता आणि राजकारण यांचा काही संबंध आहे का याविषयीची भूमिका देखील मॅकियावेलीनं मांडलेली आहे. आणि ती भूमिका मांडत असताना मॅकियावेलीनं सांगितलेलं आहे की नीतिमत्ता आणि राजकारण यांची देखील फारकत केली पाहिजे. नीतिशास्त्र वेगळं आहे, धर्मशास्त्र किंवा राज्यशास्त्र वेगळं आहे आणि म्हणून त्यामुळे नीतिशास्त्र आणि राज्यशास्त्र यांना वेगळं करण्याचं काम अरिस्टॉटल नंतर पहिल्यांदा मॅकियावेलीनं केलं. आणि मॅकियावेलीचं वेगळेपण असं आहे की ज्या धार्मिक नीतिमत्तेच्या बंधनांमध्ये समाजाला अडकवण्याचं काम मध्ययुगीन कालखंडामध्ये झालं, त्याच कालखंडामध्ये धार्मिक नीतिमत्तेपासून राज्यशास्त्राला वेगळं करण्याचं धाडस किंवा वेगळं करण्याविषयीचं मांडलेलं तत्वज्ञान किंवा ते तत्वज्ञान मांडण्याचं केलेलं धाडस या मॅकियावेलीचं एक वेगळेपण सिद्ध करणार आहे. आणि त्यामुळे धर्माला जसं राजकारणापासून वेगळं केलं, राज्यशास्त्रापासून वेगळं केलं पाहिजे ही भूमिका मॅकियावेलीनं मांडली, तशाच प्रकारची भूमिका नीतिमत्तेच्या बाबतीमध्ये देखील मॅकियावेलीनं मांडलेली आहे. नीतिमत्ता आणि राजकारण या दोन्हीची आपण फारकत केली पाहिजे. आणि सांगत असताना तो असं म्हणतो की नीतिमत्ता ही माणसानं माणसांबरोबर करावायचा जो काही व्यवहार असतो त्या व्यवहारांच्या नियमांवर आधारित असते. आणि मग हा व्यवहार आपण कसा करावा किंवा काही नीतिमूल्य जीवन जगत असताना आपल्याला ठेवावी लागतात, तर त्याच नीतिमत्तेच्या संदर्भामध्ये आपण राज्याची भूमिका काय असावी या संदर्भातली भूमिका ही मॅकियावेलीनं मांडलेली आहे. आणि ती मांडत असताना एक पहिल्यांदाच गोष्ट आपण नमूद केली पाहिजे ती म्हणजे नीतिमत्ता आणि राजकारण याला वेगळं करण्याचं काम मॅकियावेलीनं केलेलं आहे. किंबहुना राजकारणामध्ये नीतिमत्तेचा काही संबंध असत नाही किंवा राज्यशास्त्रामध्ये नीतिशास्त्र असत नाही किंवा समाविष्ट असत नाही
ही गोष्ट किंवा त्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत हे सांगण्याचं काम पहिल्यांदा मॅकियावेलीने केलं. ही बाब आपल्याला आवर्जून पहिल्यांदा नमूद करावी लागेल. आणि मग नीतिमत्तेच्या संदर्भात मॅकियावेलीची जी काही भूमिका होती ती भूमिका मांडत असताना तो असं सांगतो की राज्यकर्त्यांनी काम करत असताना फक्त एका सिद्धांताचं किंवा एका तत्वाचं पालन केलं पाहिजे. ते तत्व म्हणजे साध्य हेच साधनांचं औचित्य आहे. या उक्तीप्रमाणे राज्यकर्त्यांनी काम करावं. म्हणजे राज्याच्या हितासाठी जे म्हणून काही तुम्हाला करावायचं आहे, जे साध्य तुम्हाला साध्य करावायचं आहे ते साध्य साधत असताना किंवा ते साधण्यासाठी तुम्हाला जी म्हणून काही साधनं आपल्याला तुम्हाला वापरायची आहे ती सगळी साधनं कशी असतील, उचित असतील. म्हणजे परकीयांनी जर तुमच्या राज्यावर आक्रमण केलं आणि आक्रमण केल्यानंतर तुम्ही त्याच्यावर आक्रमण करायचं किंवा नाही याचा जर नीतिमत्तेच्या आधारावर तुम्ही विचार करू लागला तर राज्याचं स्वतंत्र अस्तित्व टिकणार नाही. कारण त्यासाठी त्या आक्रमणाचा प्रतिकार करण्यासाठी तुम्हाला तुमचं स्वतंत्र अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी जो म्हणून काही तुम्ही संघर्षाचा मार्ग जरी असला तरी देखील तो वापरणं हे उचित आहे. कारण साध्य हेच साधनांचं औचित्य असतं. म्हणजे साधन हे उचित आहे की अनुचित आहे हे तुमच्या साध्यावर अवलंबून आहे. म्हणजे देशाचं अखंडत्व टिकवणं, देशाचं रक्षण करणं, देशाच्या स्वातंत्र्याचं रक्षण करणं ही बाब जर तुमच्यासाठी साध्य असेल, म्हणजे तुमचा हेतू जर चांगला असेल तर त्यासाठी वापरलेलं प्रत्येक साधन उचितच आहे असं समजून ते काम राज्यकर्त्यांनी करावं. बाकी विचार करण्याच्या भानगडीमध्ये राज्यकर्त्यांनी पडू नये ही बाब त्यानं सांगितली. त्या पुढे जाऊन त्यानं सांगितलं की शासनाचे आदेश पाळण्यामध्ये जनतेची नैतिकता असते. म्हणजे जनतेच्या नैतिकतेच्या बाबतीमध्ये त्यानं सांगितलं की शासनाच्या आदेशांचं पालन करण्यामध्ये जननैतिकता आपल्याला आढळेल. जनतेनं शासनाच्या नियमांच्या विरुद्ध जाऊन कृती करू नये. शासन जे आदेश देईल त्या आदेशांचं पालन आपण केलं पाहिजे. त्याच्यामध्ये जनतेची नैतिकता आहे. शासकांनी नैतिकतेचे मापदंड पाळण्याची गरज नाही. म्हणजे शासक जेव्हा एखादी कृती करतं किंवा एखादा कायदा करतं, एखादा नियम करतं, एखादा आदेश काढला जातो किंवा एखादं काम करत असतं, एखादी योजना राबवत असतं, ती करत असताना जर चांगले फायदे जर त्याची राज्यासाठी होणार असतील, राज्याच्या हिताचं जर काही त्याच्यातून घडणार असेल तर अशा वेळेस शासकांनी नैतिकतेचे मापदंड पाळण्याची आवश्यकता नाही. कारण एखादी चांगली गोष्ट साध्य करायची असेल तर ती चांगली गोष्ट साध्य करत असताना देखील समाजातील काही घटकांवर त्याचे दुष्परिणाम होण्याची देखील शक्यता असू शकते किंवा त्याच्यामध्ये काही अनैतिकतेच्या गोष्टी देखील अंतर्भूत असू शकतात. परंतु ती चांगली गोष्ट जर करायची असेल तर त्यासाठी नीती अनीतीच्या भानगडीमध्ये पडू नये किंवा नैतिकतेचे मापदंड लावून आपलं कोणतंही कार्य राज्यकर्त्यांनी करू नये किंवा करण्याची गरज नाही ही भूमिका मॅकियावेलीनं मांडली. त्या पुढे जाऊन त्यांना असं सांगितलं की राज्य संस्थेत किंवा राज्याचं हित आणि राज्याचं रक्षण यासाठी वापरलेलं प्रत्येक साधन हे नैतिक असतं असं समजून राज्यकर्त्यांनी काम केलं पाहिजे. आणि त्याशिवाय शेवटी एक भाग त्यांना सांगितला की व्यक्तिगत नैतिकता आणि सार्वजनिक नैतिकता, प्रजेची नैतिकता आणि सार्वजनिक नैतिकता या बाबतीमध्ये देखील भूमिका त्यानं मांडलेली आहे की व्यक्तिगत जीवनामध्ये व्यक्तींनी नैतिकतेचं पालन केलं पाहिजे. पण जेव्हा सार्वजनिक हिताचा प्रश्न येतो त्यावेळेस मात्र राज्यकर्त्यांनी कुठल्याही प्रकारच्या नीती अनीतिमत्तेच्या मापदंडामध्ये अडकून पडण्याची गरज नाही. राज्यकर्त्यांनी व्यक्तिगत जीवनामध्ये किंवा खाजगी जीवनामध्ये नीतिमत्तेचं पालन करावं. परंतु जेव्हा राज्यकर्ता म्हणून आपली कार्य पार पाडावायची असतात त्यावेळेस मात्र साधनांच्या नीती अनीतिमत्तेचा विचार करण्याची गरज नाही. तर राज्याच्या हितासाठी वापरलेलं प्रत्येक साधन हे उचितच आहे असं समजून राज्यकर्त्यांनी आपली कृती ही केली पाहिजे. अशा स्वरूपाची राजकारणाला धर्म आणि नीतिमत्तेपासून वेगळं करण्याची भूमिका ही मॅकियावेलीनं आपल्या या सिद्धांतामध्ये मांडलेली आहे. हा विचार मध्ययुगाच्या टप्प्यावर मांडणं ही गोष्ट राजकीय तत्त्वज्ञानामध्ये अतिशय धाडसाची बाब होती. कारण तो कालखंड धर्मसंस्थेचं वर्चस्व सिद्ध करणारा कालखंड होता आणि त्यातून युरोपामध्ये जी काय पुनर्जागरणाची चळवळ सुरू झालेली होती त्या पुनर्जागरणाच्या चळवळीमध्ये इटलीला सहभागी करून जर घ्यायचं असेल तर त्यासाठी अशा प्रकारच्या राजकीय तत्त्वज्ञानाची आवश्यकता होती. हे ओळखून मॅकियावेलीनं आपल्या दी प्रिन्स नावाच्या ग्रंथामध्ये धर्म आणि नीतिमत्ता यांचा राजकारणाशी, राज्याशी, राज्यसंस्थेशी काय संबंध असावा या संदर्भातल्या सगळ्या मर्यादा आपल्या या सिद्धांतामध्ये पटवून दिल्या. आणि त्यानं सांगितलं म्हणजे निष्कर्ष रूपाने त्यांना सांगितलं की धर्म आणि नीतिमत्तेच्या बंधनांमध्ये अडकण्याची गरज नाही. तुम्ही राज्याच्या हितासाठी जर एखादी गोष्ट करत असाल तर ती गोष्ट तुम्हाला वरवरती अनैतिक वाटत असेल किंवा अनुचित वाटत असेल तरी देखील ती त्यातून जर राज्याचं हित होणार असेल तर अशा वेळेस ते करावं. आणि म्हणूनच त्यानं राज्याला केलेल्या उपदेशामध्ये सांगितलेलं होतं की राज्य हे जर विकासाच्या टप्प्यावर आपल्याला घेऊन जायचं असेल किंवा राज्याचा जर आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये जर आपला दबदबा निर्माण करायचा असेल तर राज्यकर्त्यांनी साम्राज्य विस्ताराचं धोरण ठेवलं पाहिजे. साधारणतः साम्राज्य विस्ताराची भूमिका ही नीतिमत्तेच्या तत्वामध्ये बसत नाही. परंतु मॅकियावेली असं म्हणतो की राज्याच्या स्वतंत्र अस्तित्वासाठी
किंवा रक्षणासाठी किंवा आपला आंतरराष्ट्रीय दबदबा निर्माण करण्यासाठी साम्राज्य विस्ताराची भूमिका आपण घेतली पाहिजे. त्याशिवाय राज्याला विकास करता येणार नाही किंवा राज्य हे एक सक्षम राज्य म्हणून पुढे येणार नाही ही भूमिका मॅकियावेलीने मांडलेली होती. आणि म्हणून मॅकियावेली असं म्हणतो की राज्यकर्त्यांनी राज्य हितासाठी, राज्याच्या अखंडत्वासाठी जर काही एखादी पावलं उचलली तर ती प्रत्येक पाऊल हे नैतिकतेच्या धर्मतत्वांमध्येच बसतं असं समजून त्या तत्वांचं पालन केलं पाहिजे. अशा स्वरूपाचं मार्गदर्शन त्यानं राज्यकर्त्यांना केलेलं आहे. आणि म्हणून मॅकियावेलीचा धर्म आणि नीतिमत्तेच्या संदर्भातला हा विचार राज्यशास्त्राला किंवा राजकीय विचारांना धर्म आणि नीतिमत्तेच्या जोखडातून मुक्त करणारा आहे. आणि याचबरोबर भविष्यातील पिढ्यांसाठी देखील किंवा राज्यशास्त्राला एक स्वतंत्र ज्ञानशाखा म्हणून देखील आणखी सबळ पुराव्यानिशी किंवा सबळ आधारांवर राज्यशास्त्र हे एक स्वतंत्र ज्ञानशाखा आहे हे सिद्ध करण्यासाठी मॅकियावेलीचा हा सिद्धांत आपल्याला उपयुक्त असलेला दिसून येतो. म्हणजे राज्यशास्त्राला स्वतंत्र दर्जा प्राप्त करून देण्याचं काम मॅकियावेलीनं आपल्या या सिद्धांतातून केलं. आणि त्यामुळेच मॅकियावेलीला आधुनिक राज्यशास्त्राचा जनक म्हणून देखील ओळखलं जातं. जी भूमिका इसवी पूर्व कालखंडामध्ये अरिस्टॉटलनं घेतलेली होती तोच धागा पुढे मध्ययुगीन टप्पा पार पडल्यानंतर पुढे घेऊन जाण्याचं काम हे मॅकियावेलीनं आपल्या तत्त्वज्ञानामध्ये केलं. आणि त्यामुळे मॅकियावेली हा राजकीय विचारवंतांच्या विश्वामध्ये एक महत्त्वाचा आणि सगळ्यांपेक्षा एक स्वतःचं वेगळेपण सिद्ध करणारा विचारवंत म्हणून त्या विचारवंताचा उल्लेख केला जातो. आणि त्यामुळे त्याचा हा विचार आजच्या कालखंडामध्ये देखील प्रस्तुत आहे असं आपल्याला या ठिकाणी ठामपणानं म्हणता येईल. धन्यवाद.